होश साधो, भीतर होश बाहर जोश. म्हणजे नेमकं काय? तर होश सांभाळणे म्हणजे वर्तमानात जगणे. ना भूतो ना भविष्य. म्हणजे भूतकाळात आपण बरेचदा रमतो आणि भविष्यकाळात काय होईल याची चाहूल सुद्धा आपण वर्तमानातच घेतो. केलं नसतं तर तसं झालं असतं. ते केलं तर आपल्याला भविष्यात ते मिळेल. पण खऱ्या अर्थी ज्या गोष्टी आपल्याला प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमानात ज्या क्षणामध्ये जगत आहोत, त्या क्षणात जे करायचं ते आपण करायला विसरूनच जातो. सगळं आपल्याला माहिती असते. मी सुद्धा यात काही वेगळं नाहीये. मी सुद्धा यातलीच एक आहे. पण काय सत्संगामध्ये जेव्हा सद्गुरू आणि गुरुमा ह्या सांगत असतात बऱ्याच साऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमधनं माध्यमातून, की कशा-कशा पद्धतीने सोप्या-सोप्या गोष्टींनी मार्ग काढायचे आणि या सगळ्या गोष्टींवर मात करायची. यातलाच एक म्हणजे होश सांभाळणे किंवा प्रेझेंट कंडिशनमध्ये स्वतःला कसं ठेवणे, यासाठी श्वासावर एक लक्ष केंद्रित करायचं, असं त्यांनी सांगितलं. हा रोजचा निरंतर अभ्यास. काही क्षण आपण बघायचं, शांत होऊन श्वासावर लक्ष केंद्रित केलं, की निदान तो काळ आपण त्या क्षणामध्ये राहतो. असं सतत थोड्या-थोड्या वेळाने का होईना, या गोष्टींना एक सातत्य लागते आणि मग ती गोष्ट कॉन्शियसली पूर्ण होते. आणि मग या गोष्टीसह आपण आपलं काम पूर्ण मेहनतीनं, प्रामाणिकतेनं केलं, की आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळायला लागते. तर करूया सोबत-सोबत. थँक यू.